मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता एक बेसिक लक्षात घ्या की वास्तू तथास्तूचा नवीन दुसरा ग्रुप व्हॉट्सअपचा सुरू झाला आहे. A1 ग्रुप फुल झाल्यामुळे वास्तू तथास्तू A2 ग्रुपची लिंक या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्यांना ज्यांना वास्तू तथास्तूचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, आपल्या नातेवाईकांना मित्रांना ऍड करायचंय, या ग्रुपची लिंक तुम्हाला मिळणार आहे. वास्तू तथास्तू व्हॉट्सअप A2 ग्रुप. पहिला प्रश्न कोणाचा आलाय? कीर्ती साबळे, नमस्कार सर, माझ्या नवीन घराचे किचन ईशान्य दिशेला आहे, त्यावर उपाय आहे का? तर पहिली गोष्ट फक्त ईशान्य दिशेला किचन आहे हाच एक दोष नसतो, इतरही सगळे दोष बघावे लागतात. आणि ईशान्य दिशेच्या किचनमुळे तुम्हाला काही खरंच त्रास होतोय का हे सुद्धा आपल्याला पाहिलं पाहिजे. त्यामुळे प्लॅन कन्सल्टन्सी घेऊ आणि आपण पुढे जाऊ. पण एक ईशान्य दिशेचा छोटासा उपाय सांगतो. मुख्य दरवाजावरती हे डोअर हँगिंग लावा आणि हे नॉर्थ नॉर्थ ईशान्य दिशेला लावलं तरी चालतं. वॉटर एलिमेंट आहे प्रोटेक्शनच्या दृष्टीने. दुसरी गोष्ट, ईशान्य दिशेमध्ये तुम्ही शंभो शंकराचं हे पारद शिवलिंग स्थापन करू शकता. पारद शिवलिंग अतिशय प्रसिद्ध आहे, पॉवरफुल आहे आणि अतिशय महत्वाची एक उपासना करण्याचं महत्वाचं साधन आहे. कौशिक कुलकर्णी, नमस्ते सर, कोणते ट्री वापरावे? गुरु महादशा असेल तर काय करावे? तर एक लक्षात घ्या, गुरु महादशा किंवा कुंडलीच्या उपाय आपण स्वतः काही करू नये. वास्तू तथास्तूचं सोमवार, गुरुवार आणि शनिवार कुंडली मार्गदर्शन चालतं. पुण्यात सदाशिव पेठेमध्ये ऑफिस आहे, मी प्रत्यक्ष तिथे उपलब्ध असतो. माझी प्रत्यक्ष कन्सल्टन्सी मिळते, न्यूमरोलॉजी आणि ऍस्ट्रॉलॉजी. जर हे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्याचं ऑनलाईन पण मार्गदर्शन घेऊ शकता. सध्या गुरुची महादशा असेल तर सिट्रीन नावाचं ब्रेसलेट तुम्ही वास्तू तथास्तू ऑफिसमधून मागवा आणि हे धारण करू शकता. बाकी आपण कुंडली पाहून करूयात. सौरभ कामी, नमस्ते सर, राहूची महादशा कमी करण्यासाठी काय धारण करावे? राहूची महादशा चालू असेल तर तुम्ही रुद्राक्ष आणि स्फटिकाची माळ ही धारण करू शकता. सरस्वतीचा जप करू शकता. रुद्राक्ष आणि स्फटिकाची माळ आपल्याला खूप चांगली एनर्जी क्रिएट करते. आणि राहूच्या महादशेमध्ये तुम्हाला चांदीचं कडं किंवा तांब्याचं कडे धारण करू शकता. रेश्मा राऊत आणि कुंडलीचं मार्गदर्शन घेऊयात. नक्की राहूची महादशा अंतर्दशा काय चालू आहे, नक्की काय उपाय कायचे प्रत्यक्ष पाहूयात. रेश्मा राऊत, नमस्कार सर, देवाऱ्यात टेबलावर बसून पूजा केली तर चालते का? बसून फुलं ठेवायला नाही जमत. खुर्चीवर बसून करू शकता, टेबलावर बसून पूजा करू नका. टेबल म्हणजे तुम्ही स्टूल म्हणता का मला माहित नाहीये, पण देवाची पूजा ही पाठ मांडून मांडी घालून पूजा करणं खूप गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की देवपूजा म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये. देवाला तो मान सन्मान द्यायलाच पाहिजे. अश्विनी परांजपे, पुणे, नमस्ते सर, मी आपले संपूर्ण 97 एपिसोड पाहिले आहेत. थँक्यू, नमस्कार. आपल्याकडून खूप छान माहिती मिळते. माझा असा प्रश्न आहे की माझा मुलगा MBA करतोय, हुशार आहे, पण त्याला सर्दी अलर्जीचा खूप त्रास होतोय. चेक केले तर अलर्जी 150 पर्यंत नॉर्मल पाहिजे, त्याला 700 पर्यंत आहे. सारखे गोळ्या औषधे घ्यावे लागतात. घराची ईशान्य दिशा बिघडल्यामुळे आणि आग्नेय दिशेमध्ये दोष असल्यामुळे या गोष्टी नक्की होतात. तुम्ही एकदा वास्तू कन्सल्टन्सी करण्याच्या दृष्टीने ऑफिसच्या नंबरला कॉल करा. पण सध्या सुरुवात म्हणून आपण त्याची कुंडली बघू. कुंडलीमध्ये जर शीतग्रह म्हणजे वॉटर एलिमेंटचे ग्रह जास्त ऍक्टिव्हेट असतील तर सर्दीचा त्रास होतो. फायर विझवतात म्हणजे अग्नीचं बॅलन्स विझवतात. त्यामुळे कोणत्या ग्रहांची दशा आहे, महादशा आहे, सध्या काय सिच्युएशन चालू आहे, हे सगळं आपण परफेक्टली बघूयात. छोटासा मी त्यासाठी उपाय एक असा देतो की त्याचा तुम्हाला फायदा भरपूर होऊ शकेल. सध्या हे जे रुद्राक्ष ब्रेसलेट आहे खूप प्रसिद्ध आहे, फेमस आहे आणि उपयोगी आहे. हे त्याला धारण करायला लावा आणि ओम नमः शिवाय जप करायला लावा. आपण कन्सल्टन्सी करून पुढे जाऊयात नक्कीच. ऑरा बुस्टर देखील त्यासाठी खूप छान काम करतो. हा ऑरा बुस्टर मागवा. कसा वापरायचा हे ऑफिसमध्ये तुम्हाला सांगतील. यानंतर पुढचा प्रश्न आहे सुजय, नमस्ते सर, माझी राहूची महादशा चालू आहे, घरामध्ये खूप प्रॉब्लेम येत आहेत. आईचा ऍक्सिडेंट, वडिलांचे हेल्थ प्रॉब्लेम झालेले आहेत. हेल्थ प्रॉब्लेम स्ट्रेस असतोच. गव्हर्नमेंटमध्ये एक्झाम चालू आहे, फेल होत आहे, 4 वर्ष झाले, मार्गदर्शन करा. फक्त राहूची महादशा नाही, तुमच्या नैऋत्य दिशेला दोष आहे. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेला दोष असल्यामुळे काय झालं, तुमच्या घरामध्ये त्रास सर्व प्रकारचा आणि त्याच्यातून अपघात, ऍक्सिडेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एकदा काय करा, घरामध्ये कोणाला तर गुरुचरित्राचं वाचन करायला सांगा, दत्तगुरूंची उपासना करा.
नैऋत्य दिशेमध्ये जो दोष आहे आणि आग्नेय दिशेमध्ये दोष आहे, प्लॅन कन्सल्टन्सी घ्या, ऑफिसच्या नंबरला कॉल करा, आपण हे प्रत्यक्ष बघूयात. कारण राहूची महादशा ही तुमची चालू आहे, त्याच्यामध्ये काही ऍक्सिडेंट, घात अपघात होत नाहीत, फसवणुकीचे प्रकार जास्त होतात, लोक फसवतात, तुमच्या मागे कारवाया चालतात, कोर्ट कचेऱ्या मागे लागतात. हा जो तुम्ही प्रॉब्लेम सांगता तो घराच्या नैऋत्य दक्षिण आग्नेयचा आहे. कन्सल्टन्सी घेऊयात. सध्या तरी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की हे जे ब्रेसलेट आहे ते यूज करा, त्याचा फायदा तुम्हाला होईल. सुलेमानी हकीकचं ब्रेसलेट हे खूप फायदेशीर आहे, त्याचा वापर नक्की करा. सावंत म्हणून आहेत, नमस्कार सर, आमच्या घरातील देवघर शिफ्टिंग करताना तुटले, काय करायचं, म्हणजे टाकायचे झाले तर कुठे? लाकडाचे असल्यास तुम्ही सुताराला देऊ शकता. संगमरवरी असेल तर ज्यांच्याकडनं आणले त्यांच्याकडे देऊ शकता. इतर कोणतं असेल तर मग तुम्ही त्याची कुठे विसर्जन करायचे ठरवू शकता. नवीन देवघर ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. संजय म्हणून आहेत, नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या सर्व डॉक्युमेंटवर चुकीची जन्मतारीख आहे आणि त्याचा जीवनावर काही परिणाम होतो का? तर नक्कीच होतो, बरोबर आहे की नाही? तुम्ही रॉंग नंबर डायल केला तर रॉंगच नंबर लागणार आहे. सरळ तुमची जन्मतारीख म्हणजे मोबाईलचा नंबर प्रमाणेच आहे, त्यामुळे ओरिजिनल जी आहे तीच वापरा, हे माझं तुम्हाला म्हणणं आहे. आशिष मोठे, नमस्ते सर, श्रावणात रुद्राक्ष धारण करायचंय पण माझे जन्मतारीख नाही, तर कोणते रुद्राक्ष धारण करू? तुम्ही तुमचे जे हे प्रश्न आहेत तो एकदा ऑफिसला कॉल करा. मी नक्कीच तुम्हाला तुमच्या फोटोवरनं, म्हणजे तुमच्या काही बोलण्यावरनं कोणता रुद्राक्ष धारण करायचा किंवा तुमचे काय प्रॉब्लेम चालू आहे की तुमचं टार्गेट काय, त्यानुसार रुद्राक्षाचं मी तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. ऑफिशियल नंबरला नक्की कॉल करा. मनीषा देवाडे, नमस्कार सर, पारस शिवलिंग आहे, हवं आहे, त्यावर आता ऑफर चालू आहे का आणि घरामध्ये किती इंचाचे पारस शिवलिंग असावे? मग अशी मी तुम्हाला पारस शिवलिंग दाखवले, खूप पवित्र, सुंदर, शुद्ध असं हे पारस शिवलिंग तुम्हाला दिसतंय. याच्या वेगवेगळ्या क्वालिटीज, वेगवेगळ्या व्हरायटीज आणि सायझेस आहेत. ऑफिशियल नंबरला कॉल करा. श्रावणामध्ये खूप महत्वाचं आहे, पारस शिवलिंगावर आता ऑफर सुरू आहे. रुद्राक्ष 5 मुखीची माळा तुम्ही बघू शकता, हे अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट आहे. ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही नक्कीच मागवा. यानंतर पुढचा प्रश्न, रचनामुळे, नमस्कार सर, आपले खूप वर्षापासून व्हिडिओ पाहते आहे, खूप छान असतात, श्रीयंत्र हवे आहे, आता श्रावणात कोणत्या दिवशी स्थापन केले तर राहील आणि प्राइस काय राहील? बघा, श्रीयंत्राचा जर विषय आपण पाहिला तर श्रीयंत्र हे बघा, स्पेशल श्रीयंत्र, वास्तू तथास्तुचं काय ऑरा आहे, काय दिसतंय, काय क्वालिटी आहे. तर या श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, काय करायची? श्रावणामध्ये मंगळवार, शुक्रवार हे शुभ दिवस आहेत, पण श्रावण संपल्यानंतर इतरही महिन्यामध्ये पितृपक्ष सोडून तुम्ही याची स्थापना करू शकता, अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे बेसिक लक्षात घ्या, वास्तू तथास्तु श्रीयंत्र फक्त तुमच्या घरी येत नाही, तर लक्ष्मी, अष्टलक्ष्मीची ऊर्जा सुद्धा तुमच्या घरामध्ये पोहोचते. छान छान ऑफर सुरू आहेत. ऑफिशियल नंबरला कॉल करा. दुसरं श्रीयंत्र तुम्ही बघू शकता, हे ब्रासचं श्रीयंत्र आहे. कसं वापरावं, काय वापरावं, सगळी छान माहिती याच्यावर मिळतेच. मानसी कुलकर्णी, नमस्कार सर, मला रुद्राक्षाची माळ हवी आहे, तर रुद्राक्ष माळ कोणती धारण करावी? आता रुद्राक्षाची मी 3 माळा दाखवतो. पंचमुखी ही मोठी माळ आहे, करेक्ट. यानंतर पंचमुखी ही छोटी माळ आहे आणि याच्यामध्ये मगाशी दाखवल्याप्रमाणे स्फटिक आणि रुद्राक्ष आहे. आता ज्यांना स्फटिक रुद्राक्षाची माळ नाही धारण करायची पण ब्रेसलेट वापरायचंय, ब्रेसलेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, छान प्रॉडक्ट आहेत, ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा. पुढचा प्रश्न आहे, प्रियांका पाटील, नमस्कार सर, घरामध्ये ब्रासची गजलक्ष्मी की फायबर गजलक्ष्मी ठेवावी, उंची अंदाजे किती असावी? असं काही नाही, बरोबर आहे. त्यामुळे तुमच्या घरात टेबल किती उंचीचा असावा, घरात सूट असेल तेवढा. खूप मोठा गजलक्ष्मी आणि खूप छोटा उपयोग होईल का नाही? तर बघा, फायबरची गजलक्ष्मी दाखवतो, वास्तू तथास्तूची. बघा गजलक्ष्मी काय पॉवर आहे, काय दिसते, सगळीकडनं दाखवतो तुम्हाला. हे बघा, वास्तू तथास्तू स्पेशल गजलक्ष्मी ही कुठेही तुम्हाला मिळणार नाही, फक्त वास्तू तथास्तू मध्ये. आणि ज्यांना पितळेची जोडी हवी आहे ती सुद्धा आहे. हे बघा, गज पितळेची, काय पॉवरफुल आहे. ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि नक्कीच मागवा, बरोबर. हा सुद्धा त्यामध्ये एक नक्षीदार वेगळा आहे, जरा पॅटर्न थोडासा वेगळा दिसतोय, काय झूल आहे त्याच्या अंगावरची, काय दिसतोय तुम्ही बघा. क्वालिटी टेस्टेड प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत. ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा. ऑफिसचा नंबर 9021 900 66. सारिका मेमाणे, नमस्कार सर, माझ्या मिस्टरांना पैशासाठी कोणते ब्रेसलेट चांगले राहील, प्लीज मार्गदर्शन करा, धन आकर्षण.
धन आकर्षण एकदम बेस्ट आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी मी अजून एक गोष्ट हा तुम्हाला सांगतो की अ, हे जे पायराइटचा डोम आहे ना, हा सुद्धा घरी ऑफिसमध्ये ठेवायला अतिशय छान आहे. रुपाली देशमुख, नमस्ते सर, आमच्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे आणि त्या ठिकाणी पाणीही येत आहे, त्याने काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? हो, नक्कीच. आपल्याला घरामध्ये नैऋत्य दिशेला दोष आहे आणि पाणी येते म्हणजे पैसा न येणे, न टिकणे आणि कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम घरामध्ये जनरेट होणे, हे या गोष्टींमुळे होऊ शकतं. तुम्ही एकदा कन्सल्टन्सी घ्या, गुरुची उपासना करा, याचा फायदा भरपूर होईल. आणि ज्यांना राहूची महादशा चालू आहे त्यांनी शिवलीलामृत वाचणं अतिशय बेस्ट राहतं. घरामध्ये कुठले प्रॉब्लेम असतील तर कसं वाचावं, काय वाचावं, ही पोथी सुद्धा आपल्याकडे नक्कीच मिळते. आणि महत्वाची अजून एक गोष्ट अशी मी तुम्हाला सांगतो, महिलांसाठी छान पायराइटचं अँकलेट आलेलं आहे, पैंजण. हा जो पायराइट स्टोन आहे ना, पायराइट स्टोन, त्याच्यापासून बनलेलं पायराइटचं अँकलेट आहे. फक्त घाला आणि मला सांगा काय तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होतंय. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी येऊ नये यासाठी हे ब्लॅक डोअर हँगिंग तुम्हाला लावायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. नवनवीन प्रॉडक्ट्स आपल्याकडे येत आहेत, नवनवीन ऑफर सुरू आहेत. ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा लक्षात ठेवा, वास्तू तथा सृन A2 ग्रुपची लिंक दिली आहे. लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. माझे रोजचे विचार, रोजचं राशी भविष्य, नवीन टिप्स, व्हिडिओ रील्स आणि माझे लेख हाताने लिहिलेले, हे सगळे या ग्रुपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 1200 मेंबर पहिल्या ग्रुपमध्ये आहेत. आता ग्रुप फुल झाल्यामुळे नवीन सुरू केला, जॉईन करा. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. श्रावण भाद्रपद या सगळ्याच्या आपल्या शुभेच्छा. शुभम भवतु आणि शुभाशीर्वाद.